राम राम मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी कसा आहे सा भरायचा नव्हता. तर आज मंडळी का नाही तुमच्यासाठी एक मस्तपैकी भाजीचा प्रकार आहे. तर ते काय आहे तर कारभारने सांगाल बा. तर आज आपण आहे ना, आज रानात नाही ना देशी चवळी नेणार आहे आणि त्याच्यापासून आहे ना मस्त आज आपण भाजी बनवणार आहे. हां आणि त्यासाठी वरल्या हळदी ह्याचं चवळीचं. हां तर त्यासाठी आमची फौज बघा मंडळी मागं तयार आहे. पोरांनो काय करायलायसा? ज्यूस प्यायलायसा? मला बी वाईस ठेवा काय. आलो आलो. तर मंडळी इकडे बघा, इकडं आहे चवळी. हे आपलं घरापुरतं म्हणून का नाही हे चवळी लावलेलं आहे. आणि ह्यामधून आता कारभारीन चवळी हुडकून का नाही आज भाजी करणार आहे बघा. हुडकून म्हणजे आता काढायला आलेलंच आहे कारभार. हां पटपट घे कारभारने. हो घेते की. हां आणि हे डोक्यावर जे आंबा दिसालेत का नाही कैरी, हे लोणच्याचा आंबा आहे बघा. देशी आहे. हां देशी आंबा आहे. लोणच्यासाठी का नाही जबरदस्त अशी या आंब्याचं एक व्हरायटी आहे. बाग केवढं लाग आहे भरपूर, म्हणजे असं झाडाला लकडलं आहे ह्या वर्षी. झाडच भरले हां भरपूर मोहर होतो हो. आणि ते पिकल्यावर पण आहे ना चांगलं लागतोय आंबा खायला. लागते ना. होय, हां गर भरपूर असते ना त्यात. होय. हे बघा की इकडं कसं काय झाड एकदम लकडलं का नाही. होय. हां तर कारभार नाही घे मग. हो चालते हां? घेते की. चालतंय. तर आता आपण चांगलं असं सगळं आहे ना चवळी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याला भाजीला किती पाहिजे तेवढं आपण काढून घेऊयात. आणि असंच खाल्लं तरी पण चांगलं लागतोय. लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील. फक्त शेंगा चांगलं लागतं. आता थोडंफार वाळलेले पण आहे, त्यामुळं आपल्याला कवळं कवळं बघूनच घ्यायचं आहे बघा. एक वाळं आणि एक कवळं आहे. फक्त आपल्याला कवळंच आपण काढून घेऊया. हे बघा, आणि झाडं पण काही जास्त मोठं नसते, या पद्धतीनं झाडं असते. पानं हिरवगार आहे अजून. आणि इकडंच आहे ना टमॅटो पण आहे, देशी टमॅटो बघा, लहान लहान टमॅटो माहिती असं. हे पण घेतो, भाजीला होईल. तर आता आपण अशा पद्धतीने ना सगळं आपण शेंग काढून नेऊया. आणि ह्याचंच आपल्याला सोलून आहे ना आतला आपल्याला चवळी काढून ह्याचं भाजी करायचं आहे. हे बघा मस्त आहे कवळी जार जार. बघा आता आपण सगळं आहे ना त्यातलं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. बघू शकता. तर हे बघा आपण ह्या पद्धतीने ना सगळं आपण हे चवळी आता आपण स्वच्छ करून घेतलेले आहे. म्हणजे इकडे बघा कढीपत्ता घेतलेले आहे, कोथिंबीर, आणि इकडे देशी टमॅटो घेतलेले आहे, आणि 3 कांदा घेतलेले आहे, कांदा लसूण मसाला, जिरं मोहरी घेतलेले आहे, हळद पावडर आणि मीठ घेतलेले आहे, आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण हे कांदा टमॅटो वगैरे आपल्याला आता चिरून घ्यायचं आहे. जा दीदी कुठे आहे बघून यायचं बा. दीदी हाक मारायला तुला. जा टमॅटो खायचं. हा कांदा आहे ना बारीक चिरून घेऊया. बघा आता कांदा चिरून घेतलेला आहे. तर आपण टमॅटो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे. हे बघा आता कांदा टमॅटो चिरून घेतलेले आहे. आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊयात. देशी कोथिंबीर आहे. बघा आता आपण चूल पेटवून घेऊयात.
बघा आता कढई गरम झालेली आहे. आता चूल पेटून आहे ना कढई ठेवलं होतं. तर कढई गरम झालेली आहे. आपण कढईत आहे ना तेल घालूयात. 1-2 चमचा तेल घातलेले आहे. आता आपण तेल गरम करून घ्यायचं. बघा तेल गरम झालेले आहे. जिरे मोहरी घालूयात. बघा आता चांगलं असं तडतडलेले आहे. त्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता. आपण कांदा घालूया. कांदा टोमॅटो चांगलं असं आपण परतून घेऊया. आता आपल्याला कांदा टोमॅटो आहे ना थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो वगैरे मऊ झालेले आहे. तर आपण इकडे चवळी घालूयात आणि ह्याच बरोबर आहे ना कांदा टोमॅटो बरोबर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं. आणि कवळा आहे त्यामुळं जास्त परतायला पण लागत नाही आणि जास्त वेळ शिजायला पण लागणार नाही. 1-2च मिनिटं आपण हे चांगलं असं परतून घेऊयात. आता चांगलं असं परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण देशी हळद पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ वगैरे सगळं घालूया. आणि कोणाला कांदा लसूण मसाला वगैरे लागणार असेल तर सुद्धा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता. तुम्हाला पण घरपोचच मिळेल. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ढंकामध्ये कुटलेला आपला घरगुती मसाला आहे. बघा आता आपण चांगलं सगळं परतून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आता आपण पाणी घालूयात. तेव्हा आता चांगलं असं उकळी येत आहे. त्यामध्ये आपण आहे ना बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूयात. आणि चांगलं असं आपण 10 मिनिटं शिजवून घेऊयात. म्हणजे पूर्ण चवळी सुद्धा आहे ना चांगलं असं मऊ होईल. आणि जास्त आपल्याला रस्सा करायचा नाही त्यामुळे आपण पाणी थोडंसं वापरलेलं आहे. आणि तुम्हाला जास्त पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून सुद्धा ह्यामध्ये पाणी वाढवू शकताय. तर आपण ह्याच्यावरती झाकण लावून एक चांगलं असं आपण शिजवून घेऊया. आता 5-10 मिनिटं झालेले आहे. आता आपण भाजी शिजले का बघूया. झाकण काढूया. आता मस्त आहे ना शिजत आहे. बघू शकता. आपल्याला चवळी शिजले का नाही बघायचं. बघा पूर्णपणे शिजलेले आहे चवळी. असंच आपण करायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि पूर्ण असं घट्ट पण नाही करायचं. असं केलं ना भाजी चांगलं लागतं खायला. आता भाजी तर तयार झालेली आहे. त्यामुळे आपण खाली काढून घेऊया. भाजी तर मस्त झालेली आहे आणि जास्त वेळ लागत नाही काय नाही. कमी साहित्य झटपट होणारी रेसिपी आहे. असं आपण डब्याला वगैरे करून दिलं तरी पण चालते. मस्त जाणार सगळेजण आवडीनं खातील. तर आता तुमचे दादा बाहेर गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी आल्यावर आम्ही जेवणारच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.